आभाळ एकदम भरून आलं आहे, दणदणीत पाऊस येणार आहे आणि आम्ही पेठ किल्ल्याच्या बेसपासनं 20-25 मिनटावर आहोत. अशक्य अशक्य आणि फक्त अशक्य. काय ट्रेक आहे हा, काय नजारे थे. चला तर मग बंगलेवजा शहरातून बाहेर पडून जंगलामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की आपला ट्रेक सुरू झाला आहे. तर आपण ज्या 4 वाटा करतो आहे त्यातली ही चौकी आंब्याची वाट सगळ्यात जास्ती मळलेली वाट. म्हणजे आंबिवलीची वाट सोडली जी की ठळक आहे किल्ल्यावर जाणारी, तर तसं बघायला गेलं तर ही सगळ्यात जास्ती मळलेली वाट. आणि ज्या 4 वाटा आपण आज करतो आहे त्यातली हीच वाट बऱ्याच लोकांना माहिती आहे. प्रत्येक जणांना माहिती आहे चौकी आंब्याची वाट आहे आणि त्याच्यावरनं ते ये जा करतात. सगळ्यात जास्ती ठळक वाट हीच आहे. त्यामुळे होपफुली आपल्याला पण त्रास न व्हावा आपल्या गावापर्यंत पोचायला कोथळीगडाच्या पायथ्याला. आणि सोफार मस्तच वाट आहे. काय कुलकर्णी, थकलात का? तिसरी वाट ना, तिसरी वाट. त्याला आता वरती जेवण आणि मग शेवटची वाट. मला वाटलं म्हणते झाला तर वय झालं. एकतर झालं ते. निसर्गाची कमाल बघा. कडक ऊन पण पडलं आहे आणि पाऊस पण चालू आहे छान. आणि त्यात ही सुखवणारी पायवाट. हा 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 हा, काय वातावरण झालं आहे, काय वाट आहे ही, काय निसर्ग आहे हा. मस्त आली आहे पायवाट. जिथे इथं असे छोटे छोटे रॉक्स आहेत ज्याच्यावरनं चढणं अवघड आहे, तिथं खोबण्या बनवल्या आहेत. आणि आता ठळक दगडं रचून मस्त वाट बनवली आहे. जवळ आलो आपण थोडासा आता पठाराच्या. इथे वरती पठाराचा भाग आहे. बाय द वे, याच वाटेला किल्ल्याची वाट पण म्हणतात. त्याचं एक कारण मगाशी जसं मी म्हटलं होतं की किल्ल्यावर जाणारी सगळ्यात जवळची वाट, मे बी क्विकेस्ट वाट, त्यामुळे पण कोणाला किल्ल्याची वाट पण म्हणतात. आभाळ एकदम भरून आलं आहे, दणदणीत पाऊस येणार आहे आणि आम्ही पेठ किल्ल्याच्या बेसपासनं 20-25 मिनटावर आहोत. आणि आता पठारावरचं वारं पण आहे समोर खुणावतंय. काय झकास वाट आहे. मस्त शेजारी वाहणारा ओहोळ, ठळक वरती चढणारी पायवाट आणि आपला ऑलमोस्ट स्टॉप. कुलकर्णी थोडे थकलेत. हां, चालायचंच. मगाशीच म्हटले वय झालं आहे. अच्छा, डासांचं वय झालं आहे. कॅन यू इमॅजिन, आत्ता फक्त 12:45 झालेत आणि हे वातावरण आहे संध्याकाळी 6 वाजल्यासारखं. कारण की हे ट्रेकच असेल आणि काय दाट जंगल आहे आणि फक्त आम्ही दोघं आहोत या जंगलात आता ट्रेक करताना. खरंच अजब आहे. ट्रेकिंग असंच असावं का? ॲज एक्सपेक्टेड पठारावरती मस्त धुकं जमलं आहे आणि आमची चढाई अजून सुरू. हा 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 हा, काय वाट मस्त फिरती आहे, वळती आहे, नागमोडी जाती आहे, पण एकदम ठळक आहे. आवडली आपल्याला. अ मस्ट डू. हे खाली दिसतंय ते ठोंबरेवाडी आणि डुक्करपाडा गावं, तिथं आपण आत्ता आलो आणि वाट ऑलमोस्ट संपली आहे. थोड्याच वेळात आपण पठारावर येऊ. पण हा धबधब्याचा जो आवाज आहे, हा हा हा, सुखावणारा, कंटिन्यू बरोबर, नॉनस्टॉप. आणि बारीक पाऊस, हाच आहे आमच्याबरोबर कंटिन्यू. याचीच साथ आहे आम्हाला. थँक्यू. आता हार्डली 10-15 पावलं आपण टॉप करू. तर या वाट्याला चौकीचा आंबा म्हणतात, कारण की इथली ठळक वाटे आंबा. हे आंब्याचं एक झाड आहे छान. कदाचित याचाच रेफरन्स असावा, पण डोंट नो. पण अशा प्रकारे आपण टॉप करतो आहे. चौकीचा आंबा उर्फ किल्ल्याची वाट
टॉप. काय सुखद रस्ता होता हा. काय ट्रेक आहे हा. मस्त रे आद्या, सुंदर. वा. आणि इकडे ढगात गेलेला कोथळीगड. हो, या मंदिराच्या इथनं जायचं आपल्याला. आपलं गाव कुठे ना? अरे ओ. इकडे इकडे आतमध्ये बरंच लांब आलो आपण. काय धुकं आहे. आणि धुक्यातही किंवा अशा वातावरणातही गावातलं जगणं काही थांबत नाही. ट्रेकर्सचं जगणंही थांबत नाही. चला, आपण आता चाललो आहे गावाकडे, म्हणजे कोथळीगडाच्या पायथ्याचं गाव, जिथं आपण सकाळी आलो होतो, लिंबू सरबत पिलं. आणि या मावशी आम्हाला भेटल्या. या आता बरोबर घेऊन जातील आम्हाला, म्हणजे इकडं तिकडं चुकायला नको ढोरवाटांमध्ये. हे आपण गेलेलो सकाळची पाऊलख्याची वाट. आणि आपण बरोबर ठरल्याप्रमाणे आपला चौकी आंब्याची वाट 1:05 बरोबर गावात आलं आहे. गुड जॉब, गुड जॉब, मस्त. चला, आता एकच राहिली ना? आता एकच राहिली का? अजून 4 करायचे आहेत तुला? काय पब्लिक, विजय आणि अमित, कसा झाला किल्ला? सेम टाइम. मस्त एक सुंदर सुंदर किल्ला. कधी आलात खाली तुम्ही? खाली कधी, आत्ता कधी आलात? 10 मिनिटं आले, 5-10 मिनिटं. काय सांगताय? मग आपण फास्ट आलो की आद्या. अरे देवा, आम्ही अर्धा तास आराम केला झोपलोवर. आवडला ना किल्ला? मस्त सुंदर, खूप सुंदर किल्ला आहे. पायऱ्या बघितलं ना? पायऱ्या पाहिल्या. जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. आणि ताईंनी आमच्यासाठी काय जेवण बनवलंय? काय काय ताई? पिठलं, भाकरी, पापड, चटणी. वा 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 वा. पोरांची खेळायची जागा. हे शबाश, काय म्हणतात, जम्पिंग जॅक. धमाल चालली आहे. फुल खेळणी मिळणी, मस्त. प्रकाश ना? प्रकाश यांच्याकडे मस्त आदिरात इथे झालं आमचं. थँक्यू व्हेरी मच. चला, निघतो आम्ही आता. हां, 2:45 झालेत आणि आपण निघालो आहे आता नाळ्याच्या वाटेकडं, आपण जी सकाळी चढून आलो होतो निसनीची वाट, त्याच्या शेजारीच आहे. आणि पाऊस मजबूत आहे, त्या रेकॉर्डिंग थोडा वेळ बंद करू आणि मग जवळ गेल्यावरती प्रयत्न करू सुरू करायचा पाऊस. चला, चल रे. सकाळी निसनीच्या वाटेने आम्ही जेव्हा आलो पेठगावामध्ये, तेव्हा याच रस्त्याने आलो, तेव्हा कोरडा होता. आणि आता याची अवस्था बघा. नदी झाली आहे, नदी. फुल धबधबे, अवस्था प्रचंड खराब. हे असंच जायचं आता आपल्याला. सकाळी आपण निसनी चढून आलो तेव्हा हा एक छोटासा, अगदी छोटासा ओढा होता. अगदी पाणी एकदम बारीक होतं. पण आता याचा फोर्स बघा. आता इथनं आपल्याला नाळेच्या वाटेला भिडायचं आहे, जी की निसनीच्या वाटेच्या जवळच आहे, पण शोधाशोध करावं लागते थोडी, आणि पाऊस आणि धुकं भरपूर झालं आहे आता. तर आपण निसनीच्या वाटेवरनं चालत जेव्हा येतो तेव्हा ऑलमोस्ट निसनी समोर येतं. इथं शिडी आहे पुढे. तिकडं न जाता आपण लेफ्ट घेतो आहे नाळेच्या वाटेकडे. ही चुकामुकीची शक्यता भरपूर होऊ शकते इथे. तर ही नाळेची वाट आहे जिथं आपण चाललो आहे आता. आणि सकाळी आपण आलो निसनीच्या वाटेने, ती इकडे एक्झॅक्टली इथे खाली शिडी आहे, पण आपण इकडे चाललो आहे. कशी आहे बघू ही वाट. जरा आता पाऊस खूप पडतो आहे, थोडी रिस्की असू शकते. रन टाईम डिसिजन घेऊ काय करायचं, इकडनं उतरायचं आहे का परत निसनीला यायचं आहे. लेट्स सी. तर आपण तिकडनं लेफ्ट घेतला की थोडीशी कमी मळलेली पायवाट आहे, ही अज्ञात आहे, त्यामुळे लक्ष नीट ठेवायचं. आणि इकडे एक घळ चालली आहे, वेरीन आपण इकडे यायचं लेफ्टला आणि आता सरळ खाली उतरायचे या घळीतनं, म्हणून याला नाळेची वाट म्हणतात. ॲब्सोल्यूट अननोन, अपरिचित. याचा GPS पण नाही आहे बाय द वे, त्यामुळे मॅपवर पण अवेलेबल नाही आहे. अशी नाळेची वाट जी एक्झॅक्टली इथं निसनी आहे, निसनीला लागूनच आहे. धारेच्या अगदी बाजूला नाळेची वाट. काय परत एकदा वातावरण झालं आहे. पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे छोटे छोटे झऱ्यांचं धबधब्यात ओढ्यात रूपांतर झालं आहे. आणि आम्ही एक एकदम अननोन आणि ॲब्सोल्युटली वापरात नसलेली नाळेची वाट उतरतो आहे, जी की आता अशी खाली जाणार इकडं. अशक्य सुंदर नाळेची वाट. हा इकडनं हा धबधबा गेला आहे खाली असा, आणि आम्ही असे लेफ्टनी खाली चाललो आहे. आय थिंक ही वाट आता इथनं अशी खाली येणार, या इथे येणार आणि इथनं या खोडापाशी जाऊन आत जाणार असं अपेक्षित आहे. पण बघूया पुढं काय. प्रत्येक टर्नवरती एक नवीन रौद्ररूप बघायला मिळते हे असं. आणि आम्ही चाललो आहे इकडे.
राईट असेल ना? हो हो तिकडनं राईट असणार आहे. या इथनं जाऊन आता. काय वाघ ठीक आहे का? एकदम मजेत. वाघच आहे ना का उंदीर झाला? कोणाचं उंदीर? आणि आता आपण एकदा परत या घळीमध्ये घळीच्या नाळेमध्ये एंट्री घेतली आहे परत आणि इकडनं आपल्याला खाली जायचं. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल या अशा रूट्सवरती कारण की सगळं नवीन असतं. मस्त रे, एकदम आरामात जा. अशक्य अशक्य आणि फक्त अशक्य. काय ट्रेक आहे हा, काय नजारे थे. जबरदस्त. आता ही वाट तिथे उतरून या ठिकाणी चालली आहे. म्हणजे आता अपोजिट साईडला जाणार आपण आणि तिकडनं खाली उतरणार. आता सोपं आहे. पण हे जे काय आहे ते अकल्पनीय आहे. काय आनंद आहे, काय आनंद आहे. काय चेहऱ्यावर नवीन वाट. भयानक भयानक. पण खूप आनंद मिळाल्याचा आनंद येतो. तिला फाटली होती. कडक. असा प्रकार रेअरली अनुभवता येतो अशा चांगल्या ट्रेकवरती. यू जस्ट हॅव टू यूज युअर एक्सपिरियन्स हे असं काही टॅकल करायचं असेल तर. आणि बी केअरफुल. आणि छोटे ग्रुप असावेत अशा ट्रेकला म्हणजे नीट बॅलन्स करता येतं सगळं. तो आम्ही आता नाळ्याच्या वाटेने इकडनं आलो. फार फार सुंदर वाट मिळाली. आणि आता आम्ही निसनीच्या वाटेला टच करू. म्हणजे सकाळी आपण ज्या वाटेने गेलो होतो निसनीच्या ती ही वाट त्याशी सरळ वरती गेली होती. आणि आता इथनंच आम्ही खाली जाणार. आणि काय सुंदर व्ह्यूज आहेत समोर. सगळ्यांचा रौद्रावतार आहे. सगळे खुश. वा काय सुंदर प्रकार आहे. अशक्य नजारे. थोडी वाट आडवी करावी लागते आणि हे सगळं दिसतं मग आपल्याला. कडक. गुड जॉब गाईज, गुड जॉब. आणि अशा प्रकारे बरोबर 4 वाजता आपण आपल्या गाडीपाशी पोहोचलो. सकाळी 9 वाजता ट्रेक सुरू केला होता आपण. 4 वाजता 4 घाटवाटा संपवून आपण ट्रेक पूर्ण करतो आहे. काय ट्रेक झाला. चेहऱ्यावरती आनंद बघू शकता कारण की ॲब्सोल्युटली अननोन वाटा होत्या. फार कमी लोकांनी गेलेल्या असतील कदाचित कारण की याचे डिटेल्स फारसे अवेलेबल नव्हते. पण तरी आम्ही हा धाडसी प्लॅन केला. तो ठरल्याप्रमाणे आपण 4 वाटा केल्या. आपण इथं मेचकरवाडीमधनं पेठच्या किल्ल्याच्या पदरावर गेलो आपल्या निसनीच्या वाटेने. आणि शिडीची जी वाट होती त्याने आपण वरती चढलो. वाडीत गेलो पेठवाडीमध्ये किंवा पेठ गावामध्ये गेलो. तिकडनं आपण पलीकडच्या साईडला उतरलो पाऊलख्याच्या वाटेने जी की एकदम वेगळी अप्रचलित वाट आहे. इथनं आपण खाली गेलो ठोंबरे वस्तीमध्ये, ठोंबरे वाडीमध्ये. तिथनं आपण डुक्कर पाड्याकडे थोडं चालत आलो आणि परत वरती आलो आपल्या चौकी आंब्याच्या वाटेने जी की किल्ल्याची वाट पण म्हणतात. एकदम मस्त वाट आहे, खूप सुंदर वाट आहे. ती करून आपण वरती आलो, जेवण वगैरे केलं आणि पावसाने धुमाकूळ माजवला. एकदम प्रचंड पाऊस वाढला पण आपल्याला उतरायचंही होतं. सो आपण खाली निघालो आणि यावेळी एकदम वेगळी वाट आपण निवडली कारण की ती वाट फार कमी लोकांना माहिती आणि कमी लोकांनी केलेली आहे आणि थोडी ट्रिकी पण आहे. ती आहे नाळेची वाट. ती वाट घेऊन आपण खाली आलो. पहिला तो पॅच खूपच भारी होता, ऑफकोर्स ट्रिकी होता पण तेवढा सुंदर होता. आणि ती वाट उतरून आपण आत्ता खाली आलो मेचकरवाडीमध्ये आपल्या गाडीपाशी. काय ट्रेक असावा, असे ट्रेक असावेत. फक्त त्यासाठी तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि चांगला स्टॅमिना असला पाहिजे. आणि ऑफकोर्स कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही तेच करतो, तेच करत आलो आहे आणि तेच करत राहू आणि असे ट्रेक करत राहू. सो असेच ट्रेक तुम्हाला बघायचे असतील, अशा अज्ञात वाटा तुम्हाला परत बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑफबीट कुलकर्णी सगळं ऑफबीटच असल्यामुळे तुम्हाला आवडेलच. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भटकंतीला जी परत एक धाडसी असेल आणि मजा करूया. चला, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच.